नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आहोत आपल्या घनवट काकूंसोबत आणि आपल्या घनवट काकूंचा अनुभव पण खूप सुंदर आहे. बट मला सांगायला आवडेल की आपल्या काकूंकडे गेल्या 5 महिन्यांपासून म्हणजे मागच्या 5 महिन्यांपासून त्यांच्या घरी आज आपली मॉममॅट आहे. पण काकू मला सांगा की ही मॉममॅट घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते? मला बीपी, शुगर, माझे एंजिओप्लास्टी झालेले, ब्लॉकेज होते 2 आणि पोटाचे खूप त्रास होते. अच्छा, म्हणजे आपल्या काकूंना खूप वेगळे त्रास होते आणि वेगळ्या त्रासांना व्यवस्थित करण्यासाठी काकूंनी स्पेशली आपली जी मॉममॅट आहे ही घरी घेतली. बट हा जो व्हिडिओ काढतोय आपण गेल्या 5 महिन्यानंतर मॉममॅट गेल्यानंतर, पण याचं सर्वात मोठं तात्पर्य हे आहे की काकूंची शुगर. कारण की आपल्या ज्या काकू आहेत ह्यांची जी शुगर होती ही थेरपीला येण्या अगोदर किंवा मॉममॅट घेण्या अगोदर काकू तुमची किती होती? 400. बापरे, किती? 400. 400. आणि मग काकू मला सांगा की आता गेल्या 5 महिन्यांपासून तुम्ही मॉममॅटची थेरपी घरी घेताय, मग ही किती वेळ घेता दिवसात? एकच वेळा घेत होते. बघा, म्हणजे आपल्या ज्या काकू आहेत हे एकच वेळेस मॉममॅटची थेरपी घ्यायच्या. आणि काकू मग ती शुगर तुमची जी 400 असायची ती किती झाली? ती 363 झाली. अच्छा, 363 झाली. आणि स्पेशली आज आपल्या ज्या काकू आहेत ह्यांची शुगर थोडीशी कमी झाली, पण आटोक्यात काय अजून आलेली नाहीये. पण इथं असा अनुभव आहे की आज आपल्या ज्या काकू आहेत तुम्ही बघू शकता त्यांचे रिपोर्ट्स आहेत. हा रिपोर्ट काढण्याचं सगळ्यात मोठं तात्पर्य हे आहे की डॉक्टरांनी हे रिपोर्ट काढलेत का? त्याचं कारण असं आहे की काकूंना डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं. आणि स्पेशली तुम्ही इथं बघू शकता की 3/12/2024 त्यांचा हा रिपोर्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यांची शुगर जी आहे जेवणाच्या अगोदर 224 आणि जेवल्यानंतर जी आहे 282 आहे. आता हा रिपोर्ट काढल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की ह्यांची जी शुगर आहे ही जास्त असल्यामुळे यांचं डोळ्याचं ऑपरेशन करता नाही. मग काकूंनी माझा थोडासा सल्ला घेतला. आणि कसं होतं की खूप लोकांनी आपल्या सेंटरमधून मॉममॅट घेतलेली आहे, खूप लोक मॉममॅटचा वापरही करतात. पण आमचं स्पेशली सगळ्यांना एकच सांगण्याचं उदाहरण आहे की काकू पण घरी एक टाइम मॉममॅटची थेरपी घेतात, त्यांना बदल आहे बरोबर, बाकीच्या इतर त्रासांवर आहे, शुगरवर पण आहे, पण तो 100% पण दिसला पाहिजे. म्हणून हा आपण आज व्हिडिओ बनवतोय. पण त्याचं कारण असं की काकूनी फक्त एकच टाइम घेतलेली. काकू इथं पण येऊन एक टाइम थेरपी घेऊ शकल्या असत्या, पण सांगायचं तात्पर्य काय की तिथून पुढे मी काकू जेव्हा 3 तारखेनंतर त्यांनी जेव्हा रिपोर्ट काढला तर 5 तारखेला काकूंनी मला भेट दिली आणि मला सांगितलं असं असं आहे. तर आम्ही त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली, काकू तुम्ही दिवसातून 3 टाइम तरी थेरपी घ्या. बिकॉज जेव्हा तुम्ही जास्त थेरपी घेता, जसं डॉक्टर तुम्हाला दिवसातून 3 गोळ्या देतो खायला, तसं तुम्ही दिवसातून 3 टाइम मॉममॅटची पण थेरपी घ्या. माझं सांगायचं तात्पर्य हे होतं. आणि काकूंनी अगदी तसंच दिवसातून 3 टाइम थेरपी सुरुवात केली. बरोबर काकू? मग तुम्ही कशी थेरपी घ्यायची दिवसातून 3 टाइम? मी सकाळी 5 वाजता एक थेरपी घ्यायची, ते 6 वाजेपर्यंत, 6-6:30 पर्यंत. अच्छा. नंतर मग इकडून गेल्यावर नंतर जेवण करून नंतर मग दुपारी परत एकदा थेरपी घ्यायची आणि संध्याकाळी त्याच्यावरच झोपून जायची. अच्छा, म्हणजे काकू दिवसातून 3 टाइम तरी थेरपी घेत होत्या जसं त्यांना सांगितलं. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं की 3 तारखेला त्यांचा जो शुगर जे होतं आधी 224 होतं आणि जेवल्यानंतर 282 होतं, तेच आता तुम्ही दुसरा रिपोर्ट इथं बघू शकता की दुसऱ्या रिपोर्ट मध्ये 25/12/2024 ला आपण रिपोर्ट काढलाय. म्हणजे अगदी 21 दिवसांमध्ये काकूंनी जसं मॉममॅटची रेग्युलर जास्त थेरपी घेतल्यामुळे त्यांची शुगर जेवण्या अगोदर जी 130 आधी जी होती 224 होती ती किती झालेली आहे? 130. आणि जी जेवल्यानंतरची होती जी 282 होती ती किती झालेली आहे? 196. एवढा चांगला बदल आहे जर का तुम्ही रेग्युलर मॉममॅटचा जास्त वापर करत असता. मला सगळ्यांना एकच सांगणं आहे की जसं काकूंच्या घरी मॅट आहे तसं अजून आमच्या फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांच्या घरी मॅट आहे, सगळ्यांनी जास्तीत जास्त मॉममॅटचा वापर करा, ज्यामुळे एवढे मोठे त्रास आपले कमी बघायला भेटू शकतात. आणि मी हे स्पेशली ज्यांनी आपली मॉममॅट घरी घेतली त्यांना तर सांगतोच आहे, पण भविष्य काळात जे लोक येणाऱ्या टाइममध्ये मॅट घेतील त्यांच्या फॅमिलीसाठी, पूर्ण कुटुंबासाठी, त्यांच्यासाठी पण हे सर्वात चांगलं. रक्त सुद्धा वाढायला मदत होते. अच्छा, म्हणजे आपलं आधी किती रक्त होतं? 7 पॉइंट. बापरे, 7 पॉइंट रक्त होतं आणि आज थेरपी घेऊन आता 9 पॉइंट झालेले. अरे वा, खूप छान. 9ला पण जास्त आहे. 9ला पण जास्त आहे. आणि काही लोक तर जे अफवा पण फैलवतात की थेरपीने रक्त जळतं, पण एक लक्षात घ्या की थेरपी घेतल्यामुळे रक्त कवाच जळत नाही. असा कुठला रिपोर्ट आजपर्यंत बनला नाही की ज्याने असं सिद्ध होऊ शकतं की रिपोर्ट म्हणजे रक्त जळतं म्हणून. आपल्याला गरम जेवायला पण आवडतं, तेव्हा का नाही आपलं रक्त जळत? आपण गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपलं का नाही रक्त जळत? पण असे काही लोक आहेत. आणि इथे एक चांगलं उदाहरण आपल्याला काकू देतात की या माझं रक्त वाढतंय, हे पण त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये आहे.
मग ह्याच गोष्टी सांगायला कुठेतरी आवडतात की बाबा थेरपीने एवढा चांगला बदल होतोय, पण जर का तुम्ही घेऊन पण त्याचा वापर नसाल करत तर भविष्यात तुम्हाला त्याचा कसा काय फायदा होईल. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी मॉम मॅटचा वापर जास्तीत जास्त करावा, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहावं. धन्यवाद.